गोठा होता, पण गायी नव्हत्या. तरी तिथं रोज दूध तयार होत होतं. हे ऐकून धक्का बसला ना, कारण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात समोर आलेल्या एका कारवाईनं बनावट दूध रॅकेटचा संशय पुन्हा एकदा बळावलाय. अन्न व औषध प्रशासनानं टाकलेल्या छाप्यात केमिकलच्या सहाय्यानं दूध तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तर झालं असं की सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील होळ गावात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं एका संशयित गोठ्यावर अचानक छापा टाकला. या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना जे आढळलं ते पाहून त्यांनाही धक्काच बसला. तपासणीमध्ये केमिकलच्या सहाय्यानं बनावट दूध तयार केलं जात असल्याचा संशय निर्माण झाला. त्यानंतर पथकानं घटनास्थळावरून संशयास्पद साहित्य जप्त केलं असून त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी संबंधितांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपास अहवालानंतरच दूध नेमकं कोणत्या पदार्थांपासून तयार केलं जात होतं आणि ते बाजारात किती प्रमाणात पोहोचलं होतं याचं चित्र स्पष्ट होणार आहे. या कारवाईनंतर फलटण तालुक्यात बनावट दूध तयार करणाऱ्या रॅकेटची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ही कारवाई फक्त हिमनगाचं टोक असू शकते. अशा प्रकारे केमिकलयुक्त दूध तयार करणारी आणखी ठिकाणं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं अन्न व औषध प्रशासनानं 1-2 कारवायांवर न थांबता संपूर्ण प्रकरण समोर आणावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.